अनेक लोक स्वतःला खूप आळशी समजतात. पण आपण आज ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यात एक वेगळीच गंमत सांगितली आहे. आळस नावाचा प्रकार मुळात अस्तित्वातच नसतो. तो फक्त माणसाच्या मेंदूचा एक अत्यंत कार्यक्षम असा बचाव करण्याचा मार्ग असतो. म्हणजे कोणताही त्रास, मेहनत किंवा दुःख टाळण्याचा तो प्रयत्न असतो. अगदी बरोबर. आपण अनेकदा ऐकतो की प्रत्येक माणसाच्या आत एक प्रचंड मोठी महाकाय शक्ती लपलेली असते, पण बहुतांश वेळा ती गाढ झोपलेली असते. हो ना. आणि ती शक्ती काय आपोआप जागी होत नाही. तिला एका कर्कश अलार्म क्लॉकची गरज असते. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण टोनी रॉबिन्स यांच्या अवेकनिंग द जायंट या संकल्पनेवर आधारित स्रोतांचा धांडोळा घेणार आहोत. मानसिकता, भावना आणि सवयींवर नियंत्रण मिळवून ती आतली शक्ती कशी जागी करायची हे आपण आज पाहणार आहोत. नक्कीच. हा सुरुवातीचा विचारच खूप धक्कादायक आणि रंजक आहे. कारण जेव्हा आपण या स्रोतांचं विश्लेषण करतो तेव्हा हेच वास्तव समोर येतं. बऱ्याचदा समाज अशा गोष्टींकडे केवळ एक प्रेरणादायी विचार किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणून पाहतो. हो, म्हणजे फक्त एक मोटिवेशनल कोट वाचल्यासारखं. अगदी तेच. पण आजच्या आपल्या या चर्चेतून जे समोर येणार आहे ते निव्वळ प्रेरणादायी भाषण नाही आहे. ही एक अत्यंत पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध रणनीती आहे. माणसाचा मेंदू कसा काम करतो, त्याच्या भावना कशा तयार होतात आणि या सगळ्यावर नियंत्रण मिळवून यशाची रचना कशी केली जाते याची ही एक तांत्रिक ब्लूप्रिंट आहे. आणि आज आपण या ब्लूप्रिंटच्या मुळाशी जाणार आहोत. कारण स्वतःला बदलणे हे एका वाक्यात सांगायला खूप सोपे वाटते, पण प्रत्यक्षात माणसाला स्वतःच्या सवयींशी झगडावे लागते. खरंय. या प्रक्रियेची सुरुवात एका अत्यंत साध्या पण ताकदवान गोष्टीने होते, आणि ती म्हणजे निर्णय. स्रोतांमध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की एखाद्या व्यक्तीचं भविष्य हे केवळ आणि केवळ त्याने घेतलेल्या निर्णयांवरून ठरते. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? जर सगळ्यांनाच यशस्वी व्हायचे असते तर लोक योग्य निर्णय का घेत नाहीत? इथेच मानवी मानसशास्त्राचा तो पेन अँड प्लेजर म्हणजे दुःख आणि आनंदाचा सिद्धांत समोर येतो. हा सिद्धांत समजून घेणं म्हणजे मानवी वर्तणुकीचा पासवर्ड मिळवण्यासारखं आहे. म्हणजे कसं? थोडं स्पष्ट करून सांगाल? बघा, उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या प्रवासात माणसाचा मेंदू एका विशिष्ट पद्धतीने विकसित झाला आहे. माणूस जो काही निर्णय घेतो तो केवळ दोनच हेतूंसाठी असतो. एकतर त्याला दुःख किंवा वेदना टाळायच्या असतात किंवा त्याला आनंद मिळवायचा असतो. अच्छा, म्हणजे हे एकदम मूळ प्रवृत्तीशी जोडलेलं आहे. तर अगदी प्राचीन काळी ऊर्जा वाचवणे आणि आरामात राहणे याचा अर्थ जगण्याची शाश्वती असा होता. त्यामुळे मेंदू नैसर्गिकरित्या आरामाला आनंद मानतो. पण आजच्या आधुनिक जगात हेच समीकरण माणसाच्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा बनलाय. बापरे, म्हणजे मेंदू अजूनही त्याच जुन्या सर्व्हायव्हल मोडमध्ये अडकलाय. जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करते किंवा एखादा नवीन अवघड कौशल्य शिकायला घेते, तेव्हा मेंदू लगेच सांगतो की यात खूप ऊर्जा खर्च होईल, यात त्रास आहे, हे दुःख आहे. बरोबर. आणि याउलट टीव्ही समोर बसून वेळ वाया घालवण्यात मेंदूला तात्काळ आनंद मिळतो. मग अशा वेळी जर प्रगती करायची असेल तर हे नैसर्गिक समीकरणच उलटे करावे लागेल. कष्टाला आनंद आणि आरामाला दुःख मानावे लागेल. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे हे तर एखाद्या जुन्या संगणकात बळजबरीने नवीन सॉफ्टवेअर अपडेट टाकण्यासारखे झाले. हो, आणि हे सॉफ्टवेअर अपडेट इन्स्टॉल करणे अजिबात सोपे नसते, कारण मेंदूची मूळ रचना त्याला विरोध करते. पण हे शक्य आहे, आणि त्यासाठी असोसिएशन म्हणजे मेंदूतील जोडणी जाणीवपूर्वक बदलावी लागते. म्हणजे नेमके काय करायचंय? बघा, काम का पुढे ढकलतात? कारण त्यांना आळशीपणात एक तात्काळ मिळणारा आनंद दिसतो. हे तोडण्यासाठी त्या आळशीपणाला एका भयंकर दुःखाशी जोडायला हवे. म्हणजे एखादे महत्त्वाचं काम न केल्यास भविष्यात होणारं नुकसान, जाणारी मोठी संधी, आर्थिक फटका आणि त्यातून निर्माण होणारी भयंकर निराशा हे सर्व डोळ्यासमोर अगदी जिवंतपणे उभे करावे लागते. अच्छा, म्हणजे निव्वळ मला काम करायचे आहे असा विचार करून चालणार नाही, तर ते काम न केल्यास किती वेदनादायक परिणाम होतील याचे चित्र मेंदूत रंगवावे लागेल. हो ना. आणि दुसरीकडे त्या कामात कितीही कष्ट असले तरी त्यातून मिळणाऱ्या यशाच्या आणि समाधानाच्या आनंदाला खूप मोठे करून पाहावे लागेल. पण मला सांगा, हा बदल एका रात्रीत होऊ शकतो का? कारण नैसर्गिक प्रवृत्तीविरुद्ध लढणे हे खूप थकवणारे असू शकते. मी स्वतः अनुभव घेतला याचा. नाही, नक्कीच हा बदल रातोरात होत नाही.
सुरुवातीला यात प्रचंड घर्षण असते, पण जेव्हा एखादी व्यक्ती सलग काही काळ या विचार प्रक्रियेचा सराव करते तेव्हा मेंदूच्या न्यूरल पाथवेजमध्ये म्हणजे पेशींच्या जोडणीत बदल होऊ लागतो. म्हणजे मेंदू खरोखरच नव्याने जोडणी करतो स्वतःची. अगदी. मेंदूला खरोखरच वाटू लागते की काम न करण्यात जास्त वेदना आहेत. एकदा का हा बदल घडला की निर्णय घेणे आणि त्यावर लगेच कृती करणे ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया बनते. पण या प्रवासात पुढे एक खूप मोठा आणि छुपा शत्रू उभा राहतो, ज्यावर काम केल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्णच होऊ शकत नाही. तो शत्रू म्हणजे आतून येणारा आवाज न. बरोबर ओळखलत. समजा एखाद्याने ठरवले की मी आता कष्टाला आनंदाशी जोडणार आहे. त्याने एक मोठा निर्णय घेतला, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या आतून एक विचार येतो, हे मला जमणारच नाही, मी यासाठी बनलेलोच नाही, किंवा माझं नशीब नेहमीच खराब असते. याला आपण मर्यादित समजुती किंवा लिमिटिंग बिलीफ्स म्हणतो. अगदी बरोबर. मला तर या समजुती म्हणजे मगाशी आपण जो संगणकाचा उल्लेख केला त्या सॉफ्टवेअरमध्ये घुसलेल्या एखाद्या खतरनाक व्हायरससारख्या वाटतात, जो सतत चुकीचे एरर मेसेज पाठवून सिस्टीम हँग करत असतो. हे व्हायरसचं उदाहरण खूपच समर्पक आहे, पण हा व्हायरस कसा तयार होतो हे पाहणं जास्त रंजक आहे, कारण तो बाहेरून येत नाही. मग कुठून येतो? लहानपणापासून आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी किंवा भूतकाळात आलेले अपयश यातून माणूस स्वतःच या समजुती तयार करतो. या स्रोतांमध्ये एका छोट्या साखळीने बांधलेल्या हत्तीचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. अरे हो, ते हत्तीचं उदाहरण मी पण वाचलं होतं. हो, तो हत्ती मोठा झाल्यावर ती साखळी एका झटक्यात तोडू शकतो, पण तो तसा प्रयत्नच करत नाही, कारण लहानपणी त्याच्या मेंदूत ती समजूत पक्की झालेली असते की ही साखळी तोडणे अशक्य आहे. माणसाच्या मर्यादित समजुती याच अदृश्य साखळ्यांसारख्या असतात. खरंय, काहीतरी नवीन करायला गेले की लगेच आतून पॉपअप येतो, एरर, हे तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे. अगदी तसंच. मग हा व्हायरस काढायचा कसा? इथे मला स्रोतांमध्ये सापडलेली एक गोष्ट थोडी जास्त सोपी वाटते. त्यात सांगितले आहे की नकारात्मक समजुती काढून तिथे मी शिकू शकतो आणि मी हे करू शकतो अशा सकारात्मक समजुती रुजवल्या पाहिजेत. पण फक्त आरशासमोर उभे राहून मी करू शकतो असे 10 वेळा ओरडल्याने हा व्हायरस खरोखर नष्ट होतो का? की यामागे काही तांत्रिक किंवा मेकॅनिकल उपाय आहे? खूप अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. फक्त शब्दांची पोपटपंची करून किंवा तथाकथित पॉझिटिव्ह थिंकिंग करून कोणत्याही समजुती बदलत नाहीत. तेच तर. समजुती या भावनांशी घट्ट जोडलेल्या असतात. म्हणूनच इमोशनल मास्टरी म्हणजे भावनांवर नियंत्रण मिळवणे हा या संपूर्ण प्रक्रियेचा गाभा मानला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती भीती, राग किंवा तणावात असते तेव्हा तिचे शरीर आणि मन एका विशिष्ट स्टेटमध्ये म्हणजे अवस्थेत असते. म्हणजे शरीराची अवस्था बदलते. हो, आणि त्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी केवळ विचार करून उपयोग नसतो, शरीराच्या पातळीवर बदल घडून आणावे लागतात. शरीराच्या पातळीवर बदल? म्हणजे आपण जे श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्याचं तंत्र वाचले त्याबद्दल बोलत आहोत का आपण? अगदी तेच. आणि ते का काम करते यामागचं विज्ञान समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा मेंदूला भीती किंवा तणाव जाणवतो तेव्हा अमिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो आणि तो शरीराला फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळून जा अशा स्थितीत नेतो. अशावेळी श्वास उथळ आणि जलद होतो. पण जेव्हा कोणी जाणीवपूर्वक दीर्घ आणि संतत श्वास घेतो तेव्हा तो वेगस नर्व्हला उत्तेजित करतो. अरे वा, म्हणजे तो मेंदूला शांत करतो. नक्कीच. हे उत्तेजन मेंदूला थेट सिग्नल देते की कोणताही धोका नाही, सर्व काही सुरक्षित आहे. हा एक बायोलॉजिकल हॅक आहे. बापरे, हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे आपण निव्वळ मानसिक स्तरावर लढण्याऐवजी श्वासोच्छवासाचा वापर करून शरीराची मदत घेत आहोत. हो, शरीराची स्थिती बदलली की भावनांची स्थिती बदलते आणि भावनांची स्थिती बदलली की सकारात्मक विचार खऱ्या अर्थाने रुजायला सुरुवात होते. यालाच जोडून स्रोतांमध्ये आणखी एका तंत्राचा उल्लेख आहे, ते म्हणजे फोकस बदलणे किंवा दृष्टिकोन बदलणे. कारण माणूस ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तशाच त्याच्या भावना बनतात. बरोबर. समस्येवर जास्त लक्ष केंद्रित केले तर भीती वाढते, पण उपायावर लक्ष केंद्रित केले तर आशा आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आधी शरीर शांत करा, मग फोकस उपायावर वळवा आणि मग मी करू शकतो या समजुतीला कामाला लावा. एकदम अचूक मांडणी केली तुम्ही. आणि जेव्हा ही नवीन विचारप्रणाली तयार होते तेव्हाच खऱ्या अर्थाने अडथळे दूर होतात. पण इथेही एक मोठा धोका असतो. धोका?
तो कोणता? अनेक लोक याच टप्प्यावर येऊन थांबतात. त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवलेले असते, त्यांचा फोकस क्लिअर असतो, पण ते प्रत्यक्ष आयुष्यात काहीच करत नाहीत. इथेच मॅसिव्ह ॲक्शन म्हणजे प्रचंड आणि तात्काळ कृतीचं महत्त्व समोर येते. कारण नुसता विचार करून किंवा स्वतःवर नियंत्रण मिळवून जगात कोणीच यशस्वी झालेले नाही. म्हणजे इथे प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकण्याचा विषय येतो ना. हो, लोक विचार करतात, नियोजन करतात, मग अजून जास्त नियोजन करतात. हे अगदी एखाद्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल हिरवे होण्याची वाट पाहण्यासारखे आहे. हां, बरोबर. म्हणजे जेव्हा सगळे सिग्नल ग्रीन होतील, एकदम परफेक्ट वेळ येईल, तेव्हाच मी गाडी घराबाहेर काढेन. पण असा दिवस कधीच येत नाही. बरोबर. रस्त्यावर गाडी काढावीच लागते, जिथे लाल सिग्नल असेल तिथे थांबावे लागते आणि हिरवा झाल्यावर पुन्हा पुढे जावे लागते. हे ट्रॅफिक सिग्नलचे रूपक मजेशीर आहे, पण वास्तव यापेक्षाही थोडे वेगळे असते. बघा, परफेक्ट प्लॅनिंगची वाट पाहणे हे खरं तर दाट धुक्यात गाडी चालवण्यासारखे असते. दाट धुक्यात? हो, धुक्यात तुम्हाला पुढचे फक्त 10 फूट दिसत असतात. जर तुम्ही संपूर्ण रस्ता दिसावा म्हणून वाट पाहत बसलात तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. पण जर तुम्ही गाडी चालू करून ती 10 फूट पुढे नेली तर तुम्हाला पुढचा रस्ता दिसू लागतो. मॅसिव्ह ॲक्शनचा अर्थ हाच आहे. म्हणजे परिपूर्णतेची वाट न पाहता सुरुवात करणे आणि अनुभवातून शिकत जाणे. अगदी बरोबर. आणि या कृतीचे 2 प्रकार स्रोतांमध्ये खूप छान समजावून सांगितले आहेत. एक असते पॅसिव्ह ॲक्शन आणि दुसरी मॅसिव्ह ॲक्शन. समजा एखाद्याला पोहायला शिकायचे आहे. त्याने पोहण्यावर 10 पुस्तके वाचली, यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले. हे सर्व पॅसिव्ह ॲक्शन आहे. यातून ज्ञान मिळते पण निकाल मिळत नाही. हो ना. निकाल तेव्हाच मिळतो जेव्हा तो प्रत्यक्षात पाण्यात उडी मारतो. आणि तीच असते मॅसिव्ह ॲक्शन. पण मग मला एक प्रश्न पडतो की अशी धाडसी कृती सतत कशी करत राहायची? इथेच दैनंदिन सवयी किंवा डेली हॅबिट्सची भूमिका महत्त्वाची ठरते का? नक्कीच. कारण प्रेरणा ही तात्पुरती असते, पण सवयी माणसाला पुढे नेत राहतात. बघा, माणसाची इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर ही एका बॅटरीसारखी असते, जी दिवसाच्या शेवटी संपून जाते. खरंय, संध्याकाळी आपण सगळेच थकून जातो. त्यामुळे भविष्यातील मोठे यश हे दररोज केल्या जाणाऱ्या छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींवर अवलंबून असते. आणि म्हणूनच एका मॉर्निंग रुटीनचे म्हणजे सकाळच्या सवयींचे अत्यंत महत्त्व आहे. दिवसाची सुरुवात जर योग्य पद्धतीने झाली तर संपूर्ण दिवसाची लय ठरते. स्रोतांमध्ये वाचन करणे, व्यायाम करणे आणि दिवसाचे नियोजन करणे अशा सकाळच्या सवयींचा उल्लेख आहे. हे ऐकायला खूपच सामान्य आणि कंटाळवाणे वाटू शकते, पण मगाशी आपण जे बायोलॉजिकल हॅक बघितले त्याच्याशी हे जोडले गेले आहे असे मला वाटते. नक्कीच जोडले गेले आहे. जेव्हा सकाळी सर्वात आधी व्यायाम केला जातो तेव्हा शरीरात एंडॉर्फिन्स आणि डोपामाइनसारखी रसायने स्रवतात, जी नैसर्गिकरित्या आनंदाची भावना निर्माण करतात. आणि वाचनाचे काय? जेव्हा वाचन केले जाते तेव्हा मेंदूला सकारात्मक आणि नवीन विचारांचे खाद्य मिळते. यातून काय होते तर दिवसाची सुरुवातच एका छोट्याशा विजयाने होते आणि माणसाचा मेंदू विजयाच्या या भावनेचा व्यसनी असतो. अरे वा. असे छोटे विजय रोज मिळवल्याने यशाची आणि कृती करण्याची एक सवयच मेंदूत कोरली जाते. ती महाकाय शक्ती जागेवर ठेवण्यासाठी हे दैनंदिन इंधन असते. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया एका साखळीसारखी आहे. या प्रवासाचा जर आपण धावता आढावा घेतला तर सगळ्यात आधी एका ठाम निर्णयाची गरज असते. त्यानंतर मेंदूमधील दुःख आणि आनंदाचे समीकरण उलटे करणे म्हणजे कष्टाला आनंदाशी जोडणे. बरोबर. तिसरी पायरी म्हणजे जुन्या आणि मर्यादित समजुती मोडून काढणे. त्यासाठी श्वासोच्छ्वास आणि फोकसच्या सहाय्याने भावनांवर नियंत्रण मिळवणे. आणि सर्वात शेवटी दाट धुक्यात गाडी पुढे नेल्याप्रमाणे दररोजच्या छोट्या सवयींतून मॅसिव्ह ॲक्शन घेत राहणे. थोडक्यात सांगायचं तर हे सर्व टप्पे एकमेकांशी इतके घट्ट जोडलेले आहेत की यातील एकही गोष्ट वगळून चालत नाही. हा केवळ विचार बदलण्याचा खेळ नाहीये, तर मानवी चेतासंस्था आणि मानसिकतेचे पूर्णपणे पुनर्नियोजन करण्याचा हा एक प्रगत प्रयोग आहे. पण या सर्व सखोल विश्लेषणातून एक असा विचार पुढे येतो जो मला थोडा अस्वस्थ करणारा वाटतो. असा कोणता विचार? बना, जर माणसाचे संपूर्ण भविष्य हे केवळ दुःख आणि आनंद या 2च गोष्टींच्या शोधावर अवलंबून असेल आणि जर आपण बायोलॉजिकल हॅक्स वापरून आपल्या समजुती आणि भावना स्वतःच्या सोयीनुसार बदलू शकत असू, तर माणूस म्हणजे एक प्रकारे प्रोग्राम करता येण्यासारखं एखादं यंत्रच आहे का? एक प्रगत बायोलॉजिकल रोबोट? बापरे, हा प्रश्न मानवी अस्तित्वाच्या मुळाला हात घालणारा आहे. जर आपण खरोखरच स्वतःला एका कोडप्रमाणे रिप्रोग्रॅम करू शकतो तर एक खूपच मोठा आणि गंभीर धोका निर्माण होतो. कोणता धोका?
समजा एखाद्या व्यक्तीने अत्यंत यशस्वीरित्या स्वतःला प्रोग्रॅम केले, तिने अफाट यश मिळवले, प्रचंड संपत्ती आणि टार्गेट्स पूर्ण केले, पण या शर्यतीत आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर तिला अचानक समजले की तिने ज्या गोष्टीला आनंद किंवा अंतिम ध्येय समजून स्वतःला प्रोग्रॅम केले होते तीच मुळात एक चुकीची गोष्ट होती, तर काय होईल? बापरे, तो एक खरंच भयानक पण विचार करायला लावणारा क्षण असेल. त्या अलार्म क्लॉकने अत्यंत ताकदीने जागे तर केले, पण चुकीच्या वेळी आणि पूर्णपणे चुकीच्या कारणासाठी जागे केले तर काय? हो ना, यश मिळवणे वेगळे आणि योग्य गोष्टीसाठी यश मिळवणे वेगळे. अगदी खरंय. माणूस यंत्रासारखा प्रोग्राम होऊ शकतो हे आज आपण पाहिले, पण तो प्रोग्राम कोणत्या दिशेने न्यायचा याचं उत्तर ज्याचे त्यालाच शोधावे लागेल. आणि याच एका अस्वस्थ पण महत्वाच्या विचारासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.